आज आरतीचा पहिला मान तुझा. माझा? हा म्हणजे घरातल्या माणसाने करायची असते ना आरती. आता घरचंच झालं की हे. पायलट ये धर आरतीचं ताट. ताई टोपी घातली बर का, पण तू कंट्रोल. समर मुख्यमंत्री होईपर्यंत कंट्रोल. चला करूया सुरू. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. चला झालं निघूया. आओ आधी मोदक मग विसर्जन मग निघायचं. हो हो, प्रसाद हवाच. होय थांबा देते. अरे येड्या तसं नाही, मग ठेवायचं. हे घे, हे बघ, हे असं फोडायचं आणि त्यात तूप आणि असं खायचं. आणि तू काय कंट्रोल ताई कंट्रोल. वा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. समर, हे सगळं तू ग्लव्स न घालता केलंस? मम्मा काही होत नाही, मातीच तर आहे. आणि मातीत जगवती आपल्याला. बरोबर. अरे पण विसर्जन कुठे करणार? इथेच या कुंडीत. इथंच इथे या गावामध्ये तलाव किंवा नदी नाहीये. मामा, ही मूर्ती मातीची आहे आणि ही मूर्ती बनवताना आम्ही याच्यात झाडाच्या बिया टाकल्या. आता बाप्पाला या कुंडीत ठेवायचं आणि वरून पाणी सोडायचं की आपोआप विसर्जन होईल. अगं बाई, हा ऐकावं ते नवलच आहे. पहिले गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. बाप्पा, आता लवकरच आम्हा दोघांच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार आहे. तुझा आशीर्वाद पाठीशी असू दे. आता जे झाड येईल ते आमच्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक. बस आमचं प्रेम कायम फुलू दे बाप्पा. आता जे झाड आहे त्या अंगणात ठेवायचं. या सगळेजण पाणी घाला. या. हो, आणि ते झाड तुमच्या दोघांच्या नात्याचं प्रतीक असेल. अनुराधा, देऊया आशीर्वाद. या ना.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी तुला या झाडासोबत अंगणातच ठेवली नाही ना तर अनुराधा नाव नाही सांगणार मी. चला सुरू करा, एकाने सांगा सगळं. काय अरे ताई किती ग्रेट आहे ते सांगा. हा ताई मॅडम ना लय भारीत, त्यांच्यासारखं वजन आहे ना कोणाचंच नाही. अरे राजकीय आणि सामाजिक वचन. हा तेच की. ते हम्म ताई मॅडमचा दबाव दबाव नाही नाही दबाव अच्छा स्वभाव स्वभाव. हा तुनातच नाहीये, वा त्या एकदम बेत आहेत. बेट बेत बेत बेस्ट बेस्ट. वा वा. शालू ताई मॅडम सारखी ननंद कुणाला मिळू नये, हा फक्त मला मिळावी. लय मन मोठं आहे त्यांचं. वा, वा. समर तू पण सांग ना काहीतरी. मम्मा मामा मम्मा खरंच ग्रेट आहे आणि माझ्यासाठी तर जास्तच. मी आज जो काही आहे तो फक्त मम्मामुळे. तिनं मला कधीही कसलाही त्रास होऊ दिला नाही. मी खुश राहावं यासाठीच प्रयत्न केलेत आणि आता तर ती माझं लग्नही लावून देते. थँक्यू मम्मा, यू जस्ट ग्रेट. चला झालंय तुमचं, निघा कामाला. हा समर तूही दमला असशील मातीत काम करून, जा रेस्ट घे. हो मम्मा पाहिलंच ताई, अगं तू किती मोठी आहेस, तुझा मान किती आहे, तुझी इज्जत किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे. अगं नरसिंगराव काय सुरू आहे हे? अहो ताई किती ग्रेट आहे हे सांगतोय. पण कशाला हे सगळं? काय वागताय काय कळतच नाही. ताई तू भाऊजींकडे लक्ष देऊ नकोस. तू खरंच महान आहेस ताई, महान आहेस. हो पण हे त्या मुलीला का नाही कळत आहे? कळणार ताई कळणार. तुला खरं सांगतो ताई, आज त्या मुलीने तुला कामाला लावलं ना, पाणी घालायला लावलं ना, तेव्हा माझ्या डोक्यात कळ गेली होती. पण फक्त समोरच्या मुख्यमंत्री पदाकडे बघून मी गप्प बसलो, नाहीतर सोडलं नसतं मी तिला. नरसू ती मुलगी वाटते तितकी साधी नाहीये. हा माहितीये मला ताई, पण त्या मुलीची फडफड कशी कमी करायची ते पण तुझ्या नरसूला चांगलं माहितीये. अगं त्या गोष्टीतल्या राक्षसाचा जीव कसा पोपटात असतो, तसाच या लाडूवलीचा जीव तिच्या बापामध्ये. तिच्या बापाला एकदा झुकावला ना की ती कशी सुतासारखी सरळ येते बघ. तू काय काळजी करू नको ताई, मी बरोबर करतो सगळं.
हॅलो, पायलट काय करतोयस मी झोपलोय. अजून? तू असं उशिरापतून झोपतोस ना, म्हणून तुला जेवण तिखट लागतं बघ. आणि मग हा करत बसतोस. मी काही बोलू नकोस हं. ऐकून घेतोय म्हणून उगाच काही फेकू नकोस. तिखट खाण्याचा आणि उशिरापर्यंत झोपण्याचा काहीतरी संबंध आहे का? अरे तिथे लवकर उठावास म्हणून म्हणलं. उठ की आता. सकाळी सकाळी ना तुझा आवाज ऐकतच राहावासा वाटतंय. बोल तू. मग तिथे येऊन कानात ओरडलं ऐकू वाटेल का? उठ आधी. हा हा हा, वा. बोलत राहतो. काय मस्त वाटतंय ऐकायला. तुझ्या मम्माला फोन करून सांगते तुझ्या अंगावर पाणी वतायला, मग बरं वाटेल का? उठ आधी आळश्या. पण मम्माचा नंबर कुठे तुझ्याकडे? अच्छा, पायलट माझा फोन कुठे आहे? तुझा फोन आहे ना ड्रॉवर मध्ये. रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. थोडी गोड थोडी मिरची, थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून. हॅलो, उठलास ना आता? हो. कुणाला कसं वट्टीवर आणायचं हे सगळं तोडगायत या सुमीकडं. हा हा, ठीक आहे. हो काय? तू आता पाणी घालाय ये. पाणी? ते काल गणपतीचं विसर्जन केलं आपण. आता त्यात झाड येणार हे आपल्या दोघांचं आहे ना. मग त्यात पाणी घालायची जिम्मेदारी दोघांची. नुसतं हू कर नकस. लवकर ये, नाही तर तुझं काही खरं नाही बघ. हो, येतो. चल ये लवकर. ठेवते. उशीर नाही हो, उशीर नाही करत होत आम्ही, फक्त 8 दिवसांनी पुढे ढकलतोय. हा नाही नाही नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये. गुरुजींनी मुहूर्त 8 दिवसानंतरचा दिलाय ना. नाही हो, मुहूर्त काय फक्त लग्नाचा असतो का? समरसिंग युवा नेते आहेत आमचे. एवढ्यात आम्ही त्यांचं लग्न कसं करू? आणि करू तेव्हा तुम्हाला बोलवूच की. चला बोलू मग 8 दिवसांनी. हा ताई, मी यादी करू का? कोणाला कोणाला बोलवायचे त्याची? नरसू, अरे काय बोलतोयस तू? काय ठरलंय आपलं? कुणालाही या लग्नाची खबर लागली नाही पाहिजे. पण आता तू फोनवर म्हणलीस की आम्ही बोलवू लग्नाला म्हणून. नरसू, हा, वा ताई वा, काय राजकारणी डोकं चालवलंयस तू. मस्त. ताई मॅडम नमस्ते. नमस्कार. मामासाहेब नमस्ते. बसा बसा. आज कसं काय? काही नाही, लग्नासाठी काय काय साहित्य लागेल त्याची यादी घेऊन आलोय मी. हो, द्या की. फार काय विशेष नाहीये, आता मुलगीच तुमच्यासाठी विशेष आहे, तेव्हा बाकीच्या गोष्टींची काही तुम्हाला गरजच लागणार नाहीये. मम्मा, काय समज फिरायला नाही गेलास आज? नाही. मजा कुठे? कुठे म्हणजे लग्नाच्या आधीच खरे दिवस असतात फिरायचे. लग्नाच्या आधी जोडीने फिरायची गंमतच काही वेगळी असते बघ. अरे लाजतोयस काय? खरंच म्हणतोय मी. जा जा, तिला घेऊन फिरायला जा मस्तपैकी बाहेर. माझ्याकडनं हे 500 रुपये खाऊसाठी. नरसू, अगं राहू देत आहे. मला लग्नाच्या आधी पण नाही आणि नंतर पण नाही, कधीच फिरायला मिळालं नाही. माझ्या भाच्याला तरी मिळू दे. जा रे तुझा. मम्मा, येतो मी. थँक्यू मामा. नरसू, अरे काय चालवलंयस तू हे? तू आहेस म्हणून मी काही बोलले नाही. तू समरला खानावळवाली बरोबर फिरायला काय जायला सांगतोयस? ताई, असं काय करतेस? हे फिरायला गेले तरच मी तिच्या बापाशी बोलायला जाऊ शकतो ना. आणि एकदा का मी तिच्या बापाशी बोललो की तो आपल्या कब्जात येईल आणि तो आला
की ती लाडूवाली पण येईल. आलं का लक्षात? वा नरसू, चांगलं डोकं चालवायला लागलायस तू. कसलं आलंय ग ताई, तुझ्याबरोबर राहून शिकलोय थोडस माझं. तुम्ही तिच्या नाही, ती तुमच्या राशीला लागणार आहे. राहू केतू आणि शनी बनून. गुरुजी लिस्ट देऊन झाली ना तुमची? हो या आता, मी आणून ठेवतो सगळं साहित्य. हा चालेल. काय मॅडम, येतो मी. अरे बापरे, एवढी मोठी लिस्ट आहे ही. आता कशी काय खरेदी करणार? शेवटचे 500 रुपये होते ते समरला देऊन टाकले. चल, मी देते तुला 50,000. लग्नात खर्च असतो, लागतील तसे मागत जा. काय बबन, काय विशेष? कसलं विशेष? मिसेस आल्यावर मग विशेष. अजून येते खोळ आहेस का तुझ्या डोक्यात? गुरुजी करा की काहीतरी खास प्रयत्न माझ्यासाठी. बघा की आता सुमीचं लगीन झाल्यावर माझ्या जेवणाचं कसं होणार? माझं पण लगीन झालं पाहिजे का नाही? किती दिवस असं खानावळीत जेवणार? गुरुजी काहीतरी मंत्र बिंत्र द्या की प्लीज. अरे बबन, व्हायचं त्यावेळेला होतात त्या गोष्टी. तू कशाला टेन्शन घेतोस? कवा होयाचं तवा होणार. तुम्ही पायलट साहेबांसाठी एवढी दिवस रात्र मेहनत घेतली आणि माझ्यासाठी जरा पण घेणावं. अहो मी साधी एक पोरगी मागतोय, साधी. तिच्या पत्रिकेत योग बी काय नसलं तरी चालतंय, कोरी असली पत्रिका तरी चालतंय. अरे पण नाही पण बिन आता काय नाही. गुरुजी माझ्यासाठी काहीतरी करावं, पण लगीन जुळवून द्या माझं. मला आता लय भ्या वाटायला लागल्या. हो गुरुजी, मी असाच बिना लग्नाचा मरणार आणि मग माझं लगीन रुई संगट लावून देणार. पाय सोड बबन, मला पूजेला जायचंय. नाही, आधी माझं लगीन जुळवून द्या आणि मग कुठं जायचं आहे तिकडे जावा. तोपर्यंत मी तुमचा पाय सोडणार नाही. बबन पाय सोड. नाही गुरुजी, मला तुम्ही जीव मारा, ठार करा, काय करायचं आहे ते करा, पण मला सोडून असं जाऊ नका. हो माझं लगीन जुळवून द्या. माझी पत्रिका देऊ तुम्हाला, पत्रिका. अरे बबन, पत्रिकेनं काही होत नसतं. तू पायलट आहेस का? मग गुरुजी तुम्ही काय पण करा, मंत्र मारा, जादू टोना करा, काय पण करा, पण माझं लगीन जुळवून द्या की गुरुजी प्लीज. हा आता हिमालयातला मंत्र आहे. तुझं लग्न होणार म्हणजे होणार. आता पाय सोड बरं. गुरुजी लगीन माझं करायचं आहे, हेल्मेटचं नाही. मला लावा की काय आहे ती. एकदा मंत्र फेकला म्हणजे फेकला, त्याच्यामध्ये बदल नाही. आता 2 दिवस हेल्मेट काढायचं नाही. हेल्मेट वरचा अंगारा पुसायचा नाही. कळलं? कळलं. हा. दोन दिवस हेल्मेट काढायचं नाही, मग माझं लगीन होणार. चल सुमे, पाणी घालवत. अरे एड्या, लय पाणी घातलं झाड उगवायच्या आता जळून जाईल की. पण तूच बोलवलंस ना मला पाणी घालायला. आता तुझी वाट बघत बसले असते तर झाड उगवायच्या आता जळून गेलं असतं. तुझी सगळी जिम्मेदारी मलाच पार पाडायला लागते बा पायलट. अवघड असतो पहिल्यापासूनच. बरं सुमे, आपल्याला फिरायला जायचंय, तयार होणे जा. हे काय सांग, मला कारखान्याचा डबा तयार करायचं आणि असं सारखं सारखं फिरणं बरोबर नाही. सुमे अगं, लग्नाआधी फिरण्यात वेगळी मजा असते. सुमे, अरे वा पायलट. सुमे मला जरा 100 रुपये दे ग. कशाला? अगं जरा ते मला बनेल आणायचं होतं नवं. तात्या, आत्ता पण तू 4 टायमाला बनण्यासाठी पैसे घेऊन गेलाय, एकदा बी आणलं नाही. काय पैसे नाहीत, जाऊन कांदा कापा जावा. मला कारखान्याचं जेवण करायचं, जावा. म्हणजे कारखान्याचे डबे झाल्यावर जाऊया का फिरायला? काय गरज नाही. सुमे जा की आता, एवढं नव्हतोय तर मग मी पोचवतो कारखान्यावर डबं. तुम्हाला कशाला ताप? त्यात ताप कसला, जावा. एकदा लगीन झाल्यावर का फिरणं होणार आहे का? हा, मी पण तेच म्हणत होतो. जा सुमे, मी बघतो सगळं जेवणाचं. सुमे अगं चल ना, का भाव खातेस इतका?